शब्दमन आणि प्रेम. शुभ क्रिया. पाठ आहे 233. ओके. पार्ट 232 मध्ये बघितलं होतं आपण. क्रिया नेक्स्ट डे जाणार असते तर क्रियाच्या घरच्या सर्वांचं जेवण ठेवतात, लाईक रिलेटिव्सचं, आणि मग सगळे येतात, मस्त बसलेले असतात. आणि तसंच क्रिया पण आपल्या कझिन सोबत गप्पा मारत बसलेली असते. सो आता पुढे बघू. ओके. क्रिया फुल बिझी असते सर्वांना बोलत वगैरे, तर मध्ये मध्ये शुभला बोलायची खूप इच्छा होत असल्यामुळे मेसेज पण करत असते की काय करत आहे तू तू प्लीज रिप्लाय कर, मला वेळ मिळेल तसं तसं बोलते, बिकॉज मला नाही सवय अशी लेस कम्युनिकेशनची. सो जास्तच आठवण येत आहे तुझी मला. ओके. तर शुभ बोलतो, हेच वागणं बोलणं तुझं खूप जास्त सिक्युअर फील करून देतं ग मला, म्हणून तर कुठेही जायला यायला तुला नकार देत नाही ना मी. बाकी गर्ल्सला अशी कुठली परमिशन मिळाली की लगेच बॉयफ्रेंडला विसरून जातात आणि असतात आपलंच एन्जॉय करत, आणि मग डायरेक्ट सर्वात झाल्यावर लाईक 2 ते 3 तासाने किंवा मग 4-5 तासाने येऊन मेसेज किंवा कॉल करतात. मला तरी असलं काही बिलकुल नाही आवडत, बिकॉज मी स्वतःसुद्धा असं कधीच नाही वागत. प्रिया बोलते, वागायला असं तेच वागतात ज्यांना लेस कम्युनिकेशनची सवय असते, आणि कुठेही गेलो आपण तर असं मध्ये मध्ये मेसेज करूच शकतो. आपण तरी कुठे एकमेकांना असं कंटिन्यू बोलत बसतो. 1-2 मेसेज अधूनमधून करत असतो आणि तेच इम्पॉर्टंट असतं. शुभ बोलतो, हो ग माझी क्युटी पाय, चल जा आता तू पण जेवण करून घे सर्वांसोबत, आणि मग सगळे गेल्यानंतर बोल माझ्याशी, आणि हो, नीट जेवण कर, लाईक फुल स्टमक. प्रिया बोलते, हो ठीक आहे. एवढं फुल करते ना की तुला मस्त 1 hour पर्यंत कॉलवर बोलत वॉक करून घ्यावं लागणार आहे. ओके. सो मग दोघेही बिझी होतात, आणि मग रात्री सर्वांचं जेवण झाल्यानंतर सगळे आपापल्या घरी चालले जातात. तर तेव्हा वाजलेले असतात रात्रीचे 12:15. तर तेव्हा क्रिया करते रूममध्ये जाऊन कॉल. शुभ बोलतो, झाली का फुल फ्री, अँड बाय द वे उद्या सकाळी निघणार आहे ना तुम्ही सगळे इकडे यायला. प्रिया बोलते, हो सकाळी निघणार आहे. मग तिकडे आधी फ्लॅटची पूजापाठ असेल अँड ऑफिसची ओपनिंग असेल, अँड बाय द वे आत्याची पूर्ण फॅमिली येणार आहे. ओके. आधी आम्ही फ्लॅटवर जाऊ, मग तिथली पूजापाठ करून ऑफिसला जाऊन तिकडचं करू सर्व. तर मी तुला मेसेज कॉल काहीच करू शकणार नाही आहे, तरी पण जसं वेळ मिळेल तसं करते. वेळ न मिळण्याचं नेमकं कारण माझ्याच हाताने पूजापाठ करायचं आहे, सो म्हणून. ओके. हां. तर शुभ बोलतो, अच्छा ओके, मग मस्त साडीमध्ये असणार ना बेबी तू, की ड्रेस घालते. रिया बोलते, नको साडी वगैरे, ड्रेसमध्येच असेल मी, अँड बाय द वे रेडी झाल्यानंतर नेहमीसारखं तुला व्हिडिओ कॉल करणार आहे मी. शुभ बोलतो, हो ठीक आहे, आणि मी खूप जास्त सुपर एक्सायटेड आहे की तू केव्हा येणार आहे आणि केव्हा आपली भेट होणार आहे त्यासाठी. वाव बेबी, वेट होत नाही आहे आता, पण प्लीज रात्रभर छान कंप्लीट झोप घे. एक्सायटेड होती म्हणून झोप नाही आली असं व्हायला नको, नाहीतर उद्या डेमध्ये झोप येईल आणि सर्व तुलाच करायचं आहे म्हटल्यावर तुला रेस्ट करायला पण वेळच नसेल. कळलं का? क्रिया बोलते, हो ग माझं बाबू, छान पूर्ण झोप येते. ओके. चल झोपू आता आपण, आणि उद्या सगळे असतील माझ्या शुभ कार्यात, पण माझा शुभ नसेल सोबत. या गोष्टीचा खूप राग येतो मला जेव्हा जेव्हा आठवत आहे ना, तेव्हा तेव्हा. शुभ बोलतो, क्रियू प्लीज राग करू नको, शांत हो, आणि मी तुझ्या सोबतच आहे असं समजून सर्व कर, आणि मी असतोच ग तुझ्या सोबत. क्रिया बोलते, तू नेहमी माझी अशीच समजूत काढत जा आणि मला शांत करत जा. ठीक आहे, चल झोपू आता. शुभरात्री मग क्यूट हँडसम हबी. लव्ह यू अ लॉट. ओहो. शुभ बोलतो, समजूतदार हबी म्हटल्यावर समजूत काढावीच लागते ग. शुभरात्री क्युटी पाय, लव्ह यू अ लॉट. सो मग दोघे मस्त झोपे जातात, आणि मग नेक्स्ट डे इन दी मॉर्निंग क्रिया उठते 6, आणि तसंच मॉर्निंग विश करून आपलं आवरायला घेते, आणि मग शुभ उठतो 8:30, आणि मॉर्निंग विश करून शुभ पण आवरायला घेतो. लाईक मॉर्निंग स्टार्ट झाली दोघांची. दोघेही फुल बिझी असतात, आणि मग क्रिया गाडीत असते, पुढे बसलेली असते आपल्या पप्पासोबत. तर तेव्हा मेसेज करते शुभला की पोचलं का तू ऑफिसला. तर शुभ बोलतो, हो, आणि तू कुठपर्यंत पोचली ग. तर क्रिया बोलते, 15-20 मिनिटमध्ये पोचेल आता फ्लॅटवर, सिटीमध्ये एंटर झाली आहे, आणि मी मस्त झोपली होती ना म्हणून तुला मेसेज करता नाही आला. शुभ बोलतो, ठीक आहे, नीट जा आणि सर्व नीट कर, अगदी कोणती चूक न होऊ देता. आणि बाय द वे व्हिडिओ कॉल आहे का तुला पॉसिबल, जस्ट बघायचं होतं आता. प्रिया बोलते, व्हिडिओ कॉल फ्लॅटवर जाऊन करते, बिकॉज आता खरंच नाही आहे पॉसिबल. मी पुढे बसलेली आहे, पप्पा आहेत बाजूला, आणि मम्मा मागेच आहे, आणि पूर्ण लक्ष माझ्याकडे आहे हे दिसत आहे मला, सो म्हणून. सो मग यावर शुभ ठीक आहे बोलतो, आणि मग दोघेही ऑफलाईन होतात, आणि मग 11 पर्यंत क्रिया पोचते फ्लॅटवर, आणि सर्व फॅमिलीजला इन्फॉर्म करतात तसं, आणि मग सगळे एक एक करून यायला लागतात. सो मग क्रिया
जाते रूममध्ये रेडी व्हायला, तर रेडी होऊन लगेच शुभला व्हिडिओ कॉल करते. आणि मग शुभ मस्त नजर काढतो आणि छान दोघे 5 मिनिटं बोलून घेतात. आणि मग क्रिया येते बाहेर पूजेसाठी. सो मग पूजेची तयारी चालू होते आणि क्रिया बसते पूजेला आणि आपला फोन देऊन ठेवते आपल्या मम्माला. आणि मग असंच पूजा वगैरे झाल्यानंतर सगळे असंच बसलेले असतात मस्त बोलत वगैरे. आणि मग क्रिया आपले काढलेले सर्व पिक्स शेअर करते शुभला. आणि मग ऑफिसकडे जायचं असतं ओपनिंगसाठी. सो तसं सगळे रेडी होतात. आणि मग क्रिया एक मेसेज करते की मी आता ऑफिसला जात आहे ओपनिंगसाठी. आणि मग चालली जाते सर्वांसोबत. ऑफिसला गेल्यानंतर क्रियाचे पप्पा बोलतात की बाळा हे तूच कर फर्स्ट. तर क्रिया बोलते की नाही पप्पा, हे तुम्ही आणि मम्मा करा, तुमचा आशीर्वाद नेहमी पाठीशी हवा मला. सो प्लीज ही ओपनिंग तुम्ही दोघे करायचं आहे. सो मग तसं त्या पद्धतीने क्रियाचे मम्मा पप्पा ओपनिंग करतात. आणि फायनली सगळे एंटर होतात आत. आणि मग ऑफिसची पूजा पाठ होते आणि मग सगळे बघतात पूर्ण ऑफिस अँड क्रियाचं स्पेशल कॅबिन सुद्धा अँड बरंच काही. सर्वांना खूप जास्त आवडतो. असं तसं सगळे खूप जास्त हॅप्पी होऊन मस्त बोलत बसलेले असतात. तर क्रिया फुल बिझी असते पिक्स क्लिक करण्यात. आणि मग ते झालं की तसं शुभला शेअर करत असते. आणि मग सगळे बसतात तसंच बोलत गप्पा मारत. सर्वांसाठी नाश्ता बोलवतात क्रियाचे पप्पा आणि मग सगळे खात बसलेले असतात. तर क्रिया बोलते हळूच आपल्या पप्पाला की पप्पा प्लीज हा तुम्ही कोणालाही इथे जॉबचं सांगायचं नाही फ्रॉम अवर रिलेटिव्स. इथला स्टाफ फक्त मी डिसाईड करणार आहे. तर क्रियाचे पप्पा मस्करीत बोलतात की अगं पण मी ऑलरेडी सांगून आहे सर्वांना, मग आता कसं करायचं. तर क्रिया बोलते राहू द्या पप्पा, खोटं नका बोलू. मला माहिती आहे असलं काही नाही केलं तुम्ही, सो प्लीज खोटं नका बोलू. तर क्रियाचे पप्पा बोलतात की बाळा तुला लक्षात आहे ना सर्व, काही चूक तर नाही ना करणार तू. मला पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर, फक्त तो विश्वास कायम जप. बाप रे. प्रिया बोलते पप्पा तुम्ही नका टेन्शन घेऊ, सर्व लक्षात आहे माझ्या आणि असंच सर्व कायम लक्षात राहील. सो मग सगळे असंच बोलत बसलेले असतात आणि मग इव्हनिंगला 7:30 पर्यंत सगळे फ्लॅटकडे यायला निघणार असतात. तर लगेच क्रिया बाजूला जाऊन कॉल करते शुभला आणि बोलते की तू जिमला जाताना माझ्या ऑफिसकडून ये, मग दाखवते मी तुला सर्व ऑफिस. तर शुभ बोलतो की नाही नको, फ्लॅटवर चालली जा तू, ते बघायचंच आहे तर नंतर बघतो मी. तर क्रिया बोलते की प्लीज ये ना 5 मिनिटसाठी येता, बिकॉज सर्व मस्त असं डेकोरेट केलेलं आहे ना, सो प्लीज बेबी ये ना माझ्यासाठी. हम्म. शुभ ठीक आहे बोलतो. तर लगेच क्रिया आपल्या पप्पाला बोलते की माझे काही फ्रेंड्स येत आहेत, सो त्यांना दाखवते मी हे ऑफिस आणि मग येते घरी. तर तुम्ही सगळे जा आता आणि ही गाडी परत पाठवा मला घ्यायला. पंकुला राहू द्या माझ्यासोबत. तर क्रियाची मम्मा बोलतात की फ्रेंड्स येतच आहेत तर आम्ही पण भेटून घेतो ना, त्यात काय एवढं. रिया बोलते भेटायला काही नाही का मम्मा, ते येतील बघतील बोलतील माझ्याशी, मग त्यात बराच वेळ जाणार आणि फ्लॅटवर पण भरपूर सर्व कामं आहेत ना, मग तसं तिकडे पण उशीर होणार ना. सो म्हणून तुम्हाला सर्वांना जा बोलत आहे मी, बाकी काही नाही. क्रियाचे पप्पा ठीक आहे बोलून सगळे जायला निघतात. आणि मग क्रिया पंखू आत ऑफिसमध्ये बसलेले असतात. तर काही वेळाने शुभ येतो आणि बाहेरून कॉल करतो. तर क्रिया बाहेर येताच मस्त दोघे एकमेकांना बघून जस्ट बघतच असतात काही सेकंद. आणि मग शुभ बोलतो चल ग आज चल. आणि काय पंखू मस्त क्यूट क्यूट दिसत आहे ग तू तर. पंखू बोलते हो ना, तुम्ही पण मस्त दिसत आहे. जिम जॉईन केलं आहे ना, सो तसंच कंटिन्यू करा, पण दीला विसरू नका. आणि इथे राहणार आहे तर भांडण पण करायचं नाही. आणि जिजू तुम्हाला माहिती आहे आता मला पण पर्सनल फोन मिळालं. हां. शू बोलतो हो ग क्युटी पंकू, मस्त तुझ्या दी सोबत हसत खेळतच राहणार. बाय द वे तुझा नंबर दे ना मग मला. पंकू नंबर शेअर करते तर क्रिया बोलते की झालं की बाकी आहे तुमच्या दोघांचं काही. तर शुभ बोलतो झालं झालं चल. तर क्रिया बोलते की मला तर असं कधी नंबर लगेच मागितलं नव्हतं ना तू. तर शुभ बोलतो की अशा ठिकाणी पण तुला भांडायचं आहे का. तर क्रिया वाकडं तोंड करून पंखूला बोलते की जा ग तूच दाखवून दे आता ऑफिस. तर शुभ मस्त क्रियाचा हात पकडून आत घेऊन जातो ऑफिसच्या आणि बोलतो की सांगा आता. तर क्रिया मग मस्त स्माईल करते आणि तसं सांगायला स्टार्ट करते. आणि मग सर्व झाल्यानंतर तिघेही मस्त असत बसलेले असत बोलत. आणि मग ड्रायव्हर येतात क्रियाचे. तर बाहेरून कॉल करतात क्रियाला. तर स्क्रीन फ्लॅश होताच क्रिया कॉल रिसीव्ह करून बोलते की येते मी, 5 मिनिटं वेट. शुभ बोलतो क्रिया तू आता घरी जाऊन काय काय करणार आहे, लाईक तिकडे कोण कोण आहेत. क्रिया बोलते ऑल टोटल फॅमिली सगळे सगळे आहेत, जवळपास 15 ते 17 लोक आहेत आणि सर्वांचं जेवण आहे. आणि जेवण झालं की सगळे जातील आपापल्या घरी. आणि उद्या इव्हनिंगपर्यंत मम्मा पप्पा पण जाणार आहेत, बिकॉज पंकूची एक्झाम आहे ना आता येत्या 3-4 डेजमध्ये. सो म्हणून शुभ बोलतो
पंकू मॅम प्लीज छान स्टडी करून छान मार्क्स घ्यायचे आहेत, काही कारण द्यायचं नाही मला नंतर, ओके. हां. ओके सर. यावर पंकू ठीक आहे बोलते आणि मग तिघेही बाहेर येतात आणि मग क्रिया पंकू कारमध्ये बसतात आणि शुभला बाय करून चालले जातात आणि शुभ पण जिम चालला जातो. तर घरी जाताच क्रिया मस्त सरांसोबत बसलेली असताना क्रियाच्या आत्याचा मुलगा येतो क्रियाला बोलायला आणि विचारत असतो ऑफिसबद्दल. तर क्रिया विचारलं तेवढा आन्सर करते. तर आत्याचा मुलगा बोलतो, "तू आता ज्या मुलासोबत रिलेशनशिपमध्ये आहेस, त्याच्यामुळे हा चेंज आला का गं? लाईक कमी बोलणं किंवा विचारलं तेवढं आन्सर करणं किंवा मग स्वतःहून तर काही बोलायचंच नाही." सो नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. बाप रे. पार्ट 2, 3, 4 मध्ये बघू ह्यावर क्रिया काय आन्सर करते आणि पुढे किती काय दोघांचं बोलणं होतं आणि याबद्दल शुभला कळेल का आणि कळलं तर काय होईल हे सर्व जाणून घ्यायला पुढच्या पार्टचा वेट करा. रायटर अँड एडिटर शुभ बाबू.